तर शिंदेंना शह देण्यासाठी दादांना सोबत घेतलं, तोच डाव उलटला। आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर ही जोरदार टीका केली आहे। जागा वाटपामध्ये भाजपनं शिंदे गट आणि दादा गटाला बुक्क्यांचा मार दिला, अशा शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आहेत। भाऊ, सध्या विधानसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे। सध्या महायुतीमध्ये जो निकाल लागला त्याच्यावरून बरीच धुसफूस पाहायला मिळते। मग ते RSSचं मुखपत्र असेल, ऑर्गनायझर किंवा भाजपचे आमदार, त्यांना आता अजित पवार नकोसे झालेत। अजित पवार त्यांच्यासोबत आलेले होते, उपमुख्यमंत्रीपद, काही महत्त्वाची मंत्रिपदं त्यांना मिळाली, लोकसभा निवडणूक एकत्रित लढली। मात्र निकालानंतर आता भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता आहे। ते असं म्हणतात की अजित पवारांचा फटका महायुतीला बसला, त्यामुळे विधानसभेला पुनर्विचार करा, अजित पवारांना सोबत घ्यायचं की नाही? मला असं वाटतं का फटके कोणाच्यामुळं कसे बसले तुम्ही सांगा। शिंदे साहेबांच्या तुमची परभणीची सीट, हिंगोली परभणी, तिकडे यवतमाळ आणि नांदेड जे काही बदलवल्या, त्या बदलवल्या नसत्या तर अधिक सीट वाढल्या असत्या। म्हणजे एक नवीन पाहायला भेटलं। शिवसेनाची उमेदवारी कोणती द्यायची काय करते भाजप ठरवणार। आणि त्यांनी सर्वे केला भाजपनं, उमेदवार शिंदे साहेबाचे, आणि सर्वे करतं भाजप, आणि भाजप म्हणते आता यांना टाळा, ते हेमंत पाटलाला देऊ नका, त्यांना इथं देऊ नका, भावना गवळीला तिथं देऊ नका। हे नवीनच पद्धत आहे ही। म्हणजे नाक दाबून भुक्क्याचा मार जो पद्धत असते तसंच अजितदादासोबत झालेलं दिसतं। अजितदादासोबत आहे इथे 2 उसने उमेदवार त्यांना दिले। मग असा युती धर्म असतं का? अशा पद्धतीनं तुम्हाला गरज होती, तुम्हाला हे मात्र खरं होतं का युतीचं सरकार म्हणजे शिंदे साहेब आल्यानंतर सरकार सुरळीत जात होतंय, पण तुम्हाला शिंदे साहेबाला द्यायचं होतं म्हणून तुम्ही अजितदादाला घेतला हाती, आणि अजितदादाला हाती घेऊन शिंदे साहेबांना शह देण्याचा प्रयत्न केला। अधिकचं राजकारण लोकांना पटत नाही। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।